अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या बाजूने आता सर्व निर्णय घडणार आहेत. तू निश्चिंत हो, काळजी करू नकोस. हा व्हिडिओ बघून नक्कीच तुझं नशीब आता बदलणार आहे. एका मार्गात तू आता येणार आहे. तो मार्ग म्हणजे तुझ्या जीवनातील सगळे अडथळे दूर होऊन तुला योग्य तो मार्ग सापडेल. स्वामी म्हणतात, बाळा, तू या संदेशापर्यंत आला आहेस कारण बाळा, आम्ही तशी तुला आज्ञा केली आहे की तू हा संदेश मनापासून शेवटपर्यंत ऐकावा. नक्कीच तुझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन, तुझे दुःख दूर होऊन तुला जीवनामध्ये काही चमत्कार होताना तुला बघायला मिळतील. स्वामी म्हणतात, बाळा, या आठवड्यामध्ये आम्ही आमच्या प्रत्येक भक्तासाठी काहीतरी विशेष आशीर्वाद पाठवले आहेत. तुला आम्ही तुझ्या बाजूला असल्याचा भास होईल. जेव्हा तू आमचा जप करत राहशील, आमचे नामस्मरण करत राहशील, तेव्हा तेव्हा तुला आमचा जवळ असण्याचा भास होईल. बाळा, सुख समृद्धी तुझ्या घरात येऊन भरभराटी होईल आणि तुझ्या जीवनात तुला आनंदाचे दिवस घडताना दिसतील. आणि बाळा, तुला आनंदी आनंद सर्वीकडे होताना दिसेल. बाळा, तू ठेवलेला आमच्यावरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नकोस. आमच्यावर मनापासून श्रद्धा ठेवतोस ना, भक्ती करतोस ना, तर बाळा, कधीही तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस. तुला जर आमची सेवा करायची असेल तर बाळा, या व्हिडिओला शेवटपर्यंत ऐक आणि तुझ्या मनात माझे नामस्मरण करून मनन चिंतन कर. बघ, तुझ्या अडचणी कशा लवकरात लवकर दूर होऊन तुला आनंदाचे दिवस बघायला मिळतील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या जीवनामध्ये एक दिवस असा येईल, तुझ्या आयुष्यामध्ये एक दिवस असा येईल, तू हसत हसत देवाकडे बघशील, आमच्याकडे बघशील आणि आम्हाला म्हणशील, अरे देवा, हे माझ्या स्वामी राया, मी मागितलं होतं त्यापेक्षा तुम्ही मला खूप जास्त दिलंय. एक दिवस बाळा, असा क्षण तुझ्या जीवनात नक्की येईल, ज्या दिवशी तुला अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्त होईल. त्या दिवशीपासून तू खरंच समजशील की होय, तुला स्वामींनी प्रत्येक अडचणींमधून बाहेर काढले आणि तू ज्या गोष्टीची वाट बघत होतास ती आता तुझ्या जवळ आली. स्वामी म्हणतात, बाळा, तुला जीवनामध्ये, तुझ्या आयुष्यामध्ये जे काही अनुभव येतात ते चांगले असतात किंवा वाईट असतात, तरीही बाळा, ते त्यातून तुला तुझ्या ज्ञानाची शक्ती देतात आणि तुला जीवनात पुढे जाण्यासाठी सदैव प्रेरणा देत असतात. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुला वाटत असेल की आता मला कुठलाही मार्ग सापडत नाही आहे, तेव्हा तेव्हा बाळा, तू कमीत कमी 3 वेळा तारक मंत्र म्हण आणि त्यासोबतच आमचे नामस्मरण देखील कर. तुला नक्कीच त्यातून मार्ग सापडेल. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही जीवनामध्ये प्रत्येकाला समान संधी देत असतो. फरक फक्त एवढाच असतो की कोणीतरी ती संधी ओळखतो आणि कोणीतरी त्या संधीकडे दुर्लक्ष करतो. बाळा, म्हणून संधीचा उपयोग घेऊन तुला जे साध्य करायचे आहे, जे ध्येय प्राप्त करायचे आहे, त्याकडे तू वाटचाल कर. ज्याप्रमाणे योग्य वेळ आली की योग्य संधी मिळते, त्याचप्रमाणे संधी आली की वेळ साधून घेत चल. कारण परमेश्वराच्या मनात जेव्हा असेल तेव्हाच तो त्याच्या भक्ताला संधी देत असतो. जेव्हा वेळ येते तेव्हाच आपल्याला काहीतरी करण्याकडे स्वामीच मार्ग दाखवतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आम्ही तुला नेहमी पाठिंबा देत असतो, सदैव तुझ्या पाठीशी उभे असतो. बाळा, कधी कधी तर तुझ्या लक्षात सुद्धा येत नाही की आम्ही तुझ्यासोबत आहे, परंतु एखाद्या वेळी नक्की तुला वाटते की तुझ्या बाजूला स्वामी आहेत, तुझ्याशी ते बोलत आहेत.
असे तुला जेव्हा वाटते तेव्हाच बाळा खरोखर आम्ही तुझ्या मनामध्ये बसून गेलेलो असतो. जोपर्यंत तू मनापासून आम्हाला हाक मारशील नाही तोपर्यंत आम्ही तुझ्याजवळ येऊन बसणार नाही. त्यामुळे बाळा आम्हाला मनापासून हाक मार. आम्ही तुला प्रत्येक गोष्टींमध्ये, प्रत्येक निर्णयामध्ये साथ देऊ. बाळा जोपर्यंत तुझे स्वामी हे परमेश्वर तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुला कोणतीही गोष्ट ही अशक्य नाही. तुला अजिबात घाबरण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, बाळा जीवनाची परीक्षा सोपी नाही बरं. संघर्षाशिवाय बाळा कोणीही महान होत नाही. ज्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये खूप कमवायचे असते त्याला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करून पुढे जावं लागतं, मेहनत करून पुढे जावं लागतं. संघर्ष करून करूनच माणूस एक एक पायरी चढत जातो आणि उंच शिखर गाठतो, म्हणजेच त्याचे ध्येय प्राप्त करतो. बाळा जीवनामध्ये एक एक पायरी चढत जावी आणि हळूहळू प्रयत्न करत राहावे. म्हणतात ना, प्रयत्न करशील तर परमेश्वरही मिळेल. म्हणून प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. स्वामी म्हणतात, बाळा तुला जीवनामध्ये जिंकायचे असेल ते केवळ तुझ्या मनात असलेल्या आपुलकीने. कारण बाळा वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, परंतु तू ठेवलेली लोकांप्रती माणुसकी, तुझा प्रेमळ स्वभाव आणि तुझ्यात असलेला आत्मविश्वास कधीही तुला एकटं पडू देणार नाही. स्वामी म्हणतात, ज्याप्रमाणे तू जप करून, नामस्मरण करून आम्हाला तुझ्या मनात धरतोस, त्याचप्रमाणे तू जी माणुसकी दाखवतोस, जे योग्य चांगले कर्म करतोस, त्यामुळे नक्कीच मनुष्य देखील तुझ्या जवळ येऊन माणुसकी दाखवतील. तू जर माणुसकी दाखवली तर नक्कीच तुलासुद्धा माणुसकी या नात्याने कोणीही मदत करेल आणि कधीकधी तर आम्हीसुद्धा मनुष्य रूपात येऊन तुझी मदत करू. स्वामी म्हणतात, बाळा जेव्हापासून तू आमच्या भक्तीत रमून गेला आहेस तेव्हापासून तुझ्या जीवनात अशक्य असे काहीच नाही. फक्त बाळा त्याची सुरुवात तुला आधी स्वप्न बघण्यापासून करावी लागेल. तू जर स्वप्न योग्य बघशील, तुला काय प्राप्त करायचे आहे त्याच्याकडे तू प्रयत्न करशील तरच तुला नक्की प्रत्येक गोष्ट ही अशक्य वाटेल. आणि जी गोष्ट प्रयत्न करून देखील अशक्य होते त्याला आम्ही शक्य करू, आमच्या शक्तीने शक्य करू. बाळा काही साध्य करण्यासाठी अडचणी तुला जीवनामध्ये अडचण आणतीलच, परंतु अडचणी तुला त्या प्रयत्न करण्यापासून थांबवतील. पण त्याच्यापुढे हार मानू नकोस. त्याला पराभूत करण्याची ताकद तुझ्यामध्ये निर्माण कर आणि मग तुझे यश प्राप्त होईलच असा मनात विश्वास ठेव आणि सकारात्मक विचार कर. स्वामी म्हणतात, तुला जीवनामध्ये जेव्हा सगळंच संपून गेलंय असं वाटत असेल तेव्हा ती तुझी खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. बाळा जोपर्यंत तुझ्या मनाला वाटत नाही की आपण काहीतरी चुकतोय, काहीतरी नवीन सुरू करायला पाहिजे, तोपर्यंत तुझं मन त्याकडे वळणार नाही. बाळा प्रत्येक यशाच्या मागे एक अपयश येते, त्यामुळे खचून जाऊ नकोस. त्या अपयशातूनच तू एक नवीन ध्येय प्राप्त करशील. परिस्थिती कशीही असो, त्याला नवीन काहीतरी सुरू करण्याची जिद्द घेऊन तू नक्कीच त्या ठिकाणी जिंकशील आणि यशस्वी होशील. तू जेवढी जिद्द ठेवशील तेवढेच तुला त्याप्रती होणारा त्रास, तुझे अडचणी, अडथळे सगळे दूर होतील आणि तू त्याकडे एक दिवस प्रयत्न करत करत मोठा होशील आणि तुला प्रत्येक गोष्टींमध्ये संधी प्राप्त होतील. तुझ्याजवळ त्या संधी चालून येतील आणि त्या संधीचा तू 100% लाभ घेशील. जीवनातील प्रत्येक दिवस तू संधी म्हणून त्याचा लाभ घेऊन तुला योग्य ते यशस्वी होण्याकडे तू स्वतःला वळवशील.
एक दिवस तू त्या संधीतून नक्की यशस्वी होशील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.